बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीमध्ये गोंधळ झालाय। प्रहार आणि सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। अमरावतीमधून ही महत्त्वाची अपडेट समोर येते। प्रहार आणि सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। यावेळी गोंधळ झालाय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्या सोबत जोडले। सूरज, आपण पाहतोय अमरावतीमध्ये गोंधळ झालाय। प्रहार आणि सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या गोंधळाचं नेमकं कारण काय? नक्कीच करण, अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षामध्ये पहाटे 3:30 वाजता आग लागल्यानंतर जे आहे प्रहारचे कार्यकर्ते आणि भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि जे काही सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते जे आक्रमक झालेले आहे। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये काही वेळातच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे दाखल होणार आहे। त्याच्या त्यापूर्वी जर पाहिलं तर त्यांच्या ताफा हलवण्याचा प्रयत्न असलेले प्रहारचे कार्यकर्ते आणि भीम ब्रिगेड आणि जे काही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रचंड असा गोंधळ घातलेला होता। सध्या जर पाहिलं तर अमरावतीच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे। सध्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरामध्येच आहे आणि या ठिकाणी जर बघितलं गेलं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारे आरोग्य मंत्र्यांच्या समोर गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी या ठिकाणी घेतलेली आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे या संपूर्ण दोषीवर झाला पाहिजे अशी एकूणच या ठिकाणी मागण्या करण्यात आली। त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात जोरदार अशा घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी केलेल्या आहे। आरोग्यमंत्र्यांनी कुठेतरी राजीनामा द्यायला पाहिजे, पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी एकूणच संपूर्ण कार्यकर्त्यांची मागणी होती। मात्र जर पाहिलं तर आंदोलन करण्याच्या पूर्वीच जर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आता पोलीस स्टेशनमध्ये नेलेले आहे। सध्या जर पाहिलं तर अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाची परिस्थिती अत्यंत तणावाची निर्माण झाली आहे। सध्या आपण दृश्य दाखवतो की राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर जे आहे या ठिकाणी दाखल या ठिकाणी झाले। त्यांचा ताफा एकूणच या ठिकाणी दाखल झालेला आहे। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आपण बघू शकतो की या ठिकाणी त्यांचा भला मोठा ताफा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि आता काही वेळातच जे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर या ठिकाणी संपूर्ण या घटनेची या ठिकाणी पाहणी करणार आहे। नेमकी कशा प्रकारे घटना झाली, यामध्ये कोणाचा काही हलगर्जीपणा झाला का, हे संपूर्ण याची पाहणी करण्यासाठी आरोग्यमंत्री खुद या ठिकाणी दाखल झालेले। त्यामुळे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर या ठिकाणी नेमकं कशा प्रकारे कारवाईचं या ठिकाणी आश्वासन देतात आणि खरंच या ठिकाणी जे काही दोषी असतील त्यांच्यावर काही कारवाई होणार का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। आरोग्यमंत्री आता खुद्द या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि जे तिसऱ्या मजल्यावर जे काही आग लागली होती त्या संपूर्ण आगीची पाहणी करताना आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की प्रकाश आंबेडकर या ठिकाणी आलेला आहे। भला मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी आहे आणि आता प्रकाश आंबेडकर जे वरचे ज्या ठिकाणी नवजात शिशु कक्षामध्ये तिसऱ्या मजल्यावर जी आग लागली होती त्या ठिकाणी पाहणी करणार तुर्तास जर पाहिलं तर या ठिकाणी खाली जे प्रकाश आंबेडकर जे आहे ज्यांचे नातेवाईक आहेत आणि डॉक्टर असतील, जिल्हाधिकारी आशिष शेरेकर असतील, या संपूर्ण लोकांसोबत ते संवाद साधत आहे। प्राथमिक माहिती जी आहे आरोग्यमंत्री या ठिकाणी एकूणच या ठिकाणी दिखून दिसत आहे। त्यांच्यासोबत अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी असतील, जिल्हाधिकारी आशिष शेरेकर असतील, शिवसेना शिंदे गटाचे नेते आशिष धर्माळे असतील आणि जे काही लोकप्रतिनिधी असतील संपूर्ण लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी एकूणच या ठिकाणी दाखल झालेले आहे। ज्या प्रकारे अमरावतीची घटना घडल्यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे सूरजशी आपला संपर्क तुटलाय। मात्र जी काही घटना अमरावतीमध्ये घडली, खरं तर मन हेलावून टाकणारी धक्कादायक अशी घटना अमरावतीमध्ये घडली, त्यानंतरची आपण दृश्य पाहतोय। सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी, मात्र आत्ताची ताजी अपडेट आली त्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री हे घटनास्थळी दाखल झालेत। ज्याप्रमाणे ताजे अपडेट आले होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकर यांना त्या ठिकाणी जाण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली होती आणि सूचनेप्रमाणे आता आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे दुर्घटनास्थळी दाखल झाले आहेत। त्या ठिकाणी जाऊन ते पाहणी करणार आहेत। नेमकं या संपूर्ण घटनेला त्यांनी 3 निष्पाप बालकांच्या गेलेल्या जीवाला जबाबदार कोण आहे त्या संदर्भात अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। रुग्णालय प्रशासनावरती सुद्धा, रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। कारण ज्या प्रकारच्या घडामोडी आपण पाहतोय की व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला, मात्र नेमक्या त्रुटी काय आहेत, उपकरणामध्ये त्रुटी आहे की शॉर्ट सर्किट आहे की अन्य काही चुका आहेत, या संदर्भातली अद्याप ही कुठल्याही प्रकारची स्पष्ट माहिती किंवा आगीचं कारण स्पष्ट जरी झालेलं नसलं तरी याला जबाबदार कोण, आणि त्यामुळे संतप्त अशा प्रतिक्रिया अमरावतीमधून येत आहेत। विरोधी पक्षाच्या माध्यमातून सरकारवरती टीका करण्यात आली। अगदी यशोमती ठाकूर, रवी राणा यांनी सुद्धा लोकशाही मराठीची प्रतिक्रिया दिली। या दरम्यान विरोधी पक्षाच्या माध्यमातून आता कडकडून यावरती टीका करण्यात आलेली आहे। जो काही प्रकार झालाय तो अत्यंत गंभीर आहे, या संदर्भात जबाबदारी घ्यावी अशी सुद्धा टीका करण्यात येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।